हॅलो हाय मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण इथे बनवणार आहोत ही दोरी जी आपण कपड्याची बनवलेली आहे आणि एकदम बारीक बनवलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता आपण जे कपडा एक पतला कपडा होता तरी याची दोरी म्हणजे व्यवस्थित बनलेली आहे। कपडा खूप जाडही नव्हता, जाड कपड्याची तर अजून सुंदर येते। तर तुम्हाला मी इथे याचं एक सोपी ट्रिक आहे की दोरी बनवायला ज्यांना खूप हार्ड जाते त्यांच्यासाठी इथे एक सोपी ट्रिक आहे, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी छोटासा आहे, व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघू शकता इथे की आपण ह्या ज्या दोरी बनवलेल्या आहेत त्या कशा बनवायच्या आहे। सोपी ट्रिक वापरलेली आहे, खूप हार्डही जाणार नाही तुम्हाला आणि एकदम जे बिगिनर आहेत म्हणजे नवीन आहेत त्यांनाही हे इझिली बनवू शकते। तर आपण चला व्हिडिओ बघूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला जेवढा कपडा पाहिजे आहे त्याची दोरी बनवायसाठी घ्यायचा आहे, जेवढी हाईटला पाहिजे आहे तेवढा, आणि मी रुंदीला घेतलेला आहे ती 1.5 इंच। त्यानंतर आपल्याला एक दोरा बनवायचा आहे जो मी 4 ते 5 वेळेस ओवून घेतलेला होता, जो आपण 4 पदरी वगैरे म्हणतो। त्याची गाठ मारून घेतली आणि गाठ अशी आपण कॉर्नरला स्टिच करणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मी एक गाठ घेतलेली आहे, ती इथे आपण स्टिच करून घेणार। तुमच्याकडे जर पायपिंगचा दोरी असेल म्हणजे जी पायपिंगचा धागा असतो तोही घेतला तरी हरकत नाही, पण कधी कधी त्याच्यावर स्टिच येण्याची भीती असते आपल्याला, खूप बारीक जर दोरा बनवायचा असेल तर आपण ती न घेता इथे आपण थ्रेड घेतलेला आहे, जो आपला मशीनचा धागा आहे तो 4 ते 5 पदरी ओवून घेतला आणि तो आपण साईडला टाकून त्याच्या बाजूने स्टिच मारतो। त्याच्यावरती स्टिच मारायची नाही आहे आपल्याला त्याच्या बाजूने स्टिच मारायची। तुम्ही इथे बघू शकता मी ओपन करून सारखं त्याला आतमध्ये ढकलते आणि साईडनं स्टिच मारते की जेणेकरून ते आपल्या स्टिचच्या मध्ये येणार नाही। इथे कमी पडलं आपण थोडंसं ओढून घेणार आहोत। तुम्हाला जर एक्स्ट्रा करायचं असेल तर तुम्ही एक्स्ट्राही करू शकता किंवा थोडाही घेतला आणि असं ओढून स्टिच केला तर हरकत नाही, कारण तो जो वरती आहे ती स्टिच आलेली आहे ती ओढल्यासारखी होती, असं काही नाही आहे। आपण ओढूनही स्टिच मारू शकतो, फक्त आपल्याला जो दोरा आहे आपण ओवलेला थ्रेड तो आपल्याला 4 ते 5 पदरी असला पाहिजे। त्याच्यानंतर आपण हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत। आता हा एक्स्ट्राचा कपडा पूर्ण आपल्याला म्हणजे पूर्ण एकदम जवळून कट करायचा नाही आहे आणि खूप दूरवरून कट करायचा नाही आहे। अगदी तुम्ही इथे बघू शकता मी अर्धापेक्षाही कमी जे 2 लाईन असते आपल्या टेपच्या त्याच्या बाजूने साईडनं ठेवून आपण इथे कट करून घेणार आहोत। आता हे जे ओढल्यासारखं होतं दोरा कमी पडला म्हणून तसं वाटतंय, स्टिच ओढलेली नाही आहे मी, दोरा जो खाली ओढलेला होता त्याच्यामुळे तो तसं दिसतंय। जर आपण ओढून घेतलं तर आपला दोरा आतमध्ये जाण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला असं ओढायचं नाही आहे। तुमच्याकडे दोरा एक्स्ट्रा असेल तर तुम्ही दोरा एक्स्ट्रा घेऊ शकता, मी आता ओढताना थोडंसं कमी ओढलेलं होतं। तर एकदम या पद्धतीने आपल्याला इथे असा दोरा ओढायचा आहे आणि हे जे आहे ह्या भागातून फक्त काय करायचं की प्रयत्न करायचा की जी गाठ आहे ती आतमध्ये चालली गेली पाहिजे। आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली गेलेली आहे, मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे आणि कुठेही थांबवलेला नाही आहे, डायरेक्टली तुम्ही बघू शकता मी ओढला। आता इथे जे आहे ती इथे मला जॉईन मारलेलं होता मी, म्हणजे मला कपड्याची हाईट थोडीशी कमी होती म्हणून मी जॉईन मारल्याचं तिथे थोडंसं अटकतं आहे कारण तिथे डबल स्टिच आलेली आहे। तर तुम्ही जॉईन जर मारलं तरी पण येऊ शकतं, नाही तर तुमचं चांगलीच गोष्ट आहे की जर तुमच्या कपड्याला जॉईन नसेल तर। मला एवढा मोठा कपडा नव्हता आणि दोरी तर बनवायची होती कपड्याचीच म्हणून मी हा जॉईन देऊन घेतलेला होता। तुम्ही इथे बघा एकदम आपले इझिली हा जो आहे ती दोरी आपली निघालेली आहे। आपण या पद्धतीने एकदम छान पद्धतीने आपली दोरी जी आहे ती इथे रेडी झालेली आहे। तर आपल्याला हा जो एक्स्ट्रा आहे कपडा तो काढून म्हणजे दोरी होती आपण जी दोरा लावलेला होता तो काढून घ्यायचा आहे आणि एकदम तुम्ही इथे बघू शकता इझिली एक दोरी बनवलेली आहे आपण छान पद्धतीने। आपल्याला सेम मला 2 बनवायच्या होत्या तर मी सेम दोन्ही पण बनवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम छान आहे आणि एकदम सोपी ट्रिक आहे, एकदम इझिली रेडी झालेली आहे। कुठेही आपल्याला म्हणजे वेळ न घालता किंवा तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटात आपण जी आहे ती दोरी इथे रेडी केलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। जे बिगिनर आहेत त्यांना ह्या गोष्टी बनवायला हार्ड जातात त्यांना नक्कीच शेअर करा आणि तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ बघायचा आहे। तर जर माझ्याकडनं पॉसिबल झालं तर मी नक्कीच त्या कमेंटवरती एक व्हिडिओ बनवल। तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।